सांगणारं हे ठिकाण आहे, कारण हे सगळं सेन्सिटिव्ह आहे आणि सगळ्यांची नजर असतात. दादा पाऊस याच्या अगोदरच आपण बरेच वेळा जिटिंग पाठवली, परवाच आपण जिटिंग म्हणजे पावसाच्या अगोदरच आपण जिटिंगला पूर्ण क्लिअर केली आहे. जनरेटरचा करंट टाकत असते काय यश इकडून घे कोण सामान कोणाकडे अजूनही नाही ना तुमचे दवाखान्यात तुम्ही काय करते हे असं उघडायलाच असते का? नाही कॅनपी लागली आहे, पण ते पाण्याचं तिकडे प्रॉब्लेम. अहो मला एक सांगा याचं उत्तर त्यामध्ये की हे उघडायलाच असते का असं? नाही नसते, पण ते मग आतापर्यंत काय ठेवलं तुम्ही उघड्या? सगळं वाऱ्यावर सोडून द्यायचं, सगळं वाऱ्यावर सोडून द्यायचं, आपला भत्ता भेटते बस. मग हे तुमचं काम होतं पहिलेच की याच्यावर शेट ठेवू ना, हे नव्हतं पण अमरावतीच्या धिंगाणा उडू राहिले तुम्ही. आमच्याकडे हे नाही येऊ राहिलं, पण हे पाणी कसं घुसलं याच्यात? पाणीचा समोर रस्ता आहे, याच्या रस्त्याचं पाणी आहे. आणि हा नाला लेवलला आहे, त्याच्यात पाणी निचराले. हा नाला ह्या चौका लेवलला होता, जोपर्यंत हा पाणी निसरणार नाही नाल्याचं मेन आहे. बघा इरविनमध्ये इतर ठिकाणी कुठेही पाणी नाही, हे इरविनमधले फोटो आहे. ऐका मग तुम्हाला मला कंप्लीट करू द्या. माझं काय अडचण आहे, मी सगळं कंप्लीट करू. हे इरविनमधलं हे सगळे नाले आपल्या इरविनमधल्या, हे म्हणजे बाकी ठिकाणच्या सगळ्या फक्त 2 ठिकाणी अडचण आहे. ती सॅग आहे आणि समोरचा सॅग आहे. याची अडचण अशी आहे सर, याचा रोडला लागून जी नाली जाते ती त्याच्यात टर्मिनेट होते, पाणी त्याच्यात जाते. मग पूर आले पूर्ण साफ करून घेतलं, एवढे टिंबर बंद होते की नाही, पूर्ण साफ करून घेतलं. तुमच्याकडून जे होते ना साफ आता जरी आम्ही बांधण्यात आले आहेत, बांधून हस्तांतरित करून नाही ना, नाल्या सफाईचा जो विषय राहतो, हस्तांतरितचा काय विषय ते नाली किती सफाई किती वर्ष झाले त्या नालीने सांगा बरं. मग हस्तांतरित झाल्यानंतर मग तुम्ही पाणी कसं जाऊ देऊ राहिले त्याच्यातून? मागचं जे होते वरचं काढलं जाते, खालचं जे बॉटमला लागून जे गाळ आहे हे असंच आहे महानगरपालिकेचं का? हे सगळं पाप तुमचं आहे महानगरपालिकेचं. कालही जे मान केला ना तुम्ही गांधी चौकात, 10 वर्षापूर्वी बांधलेला रस्ता आहे ना. तुम्ही आयुक्त मग आता हस्तांतरितच्या गोष्टी नाले सफाई नाही. मला एक सांगा, तुम्ही नाली किती वर्ष झाले बांधून झाली? 7-8 वर्ष झाले. मग 7-8 वर्षानंतर तुम्ही आता हस्तांतरणची गोष्ट ऑलरेडी झाला नाही, हँड ओव्हर सांगितलं सर, आम्ही केलं नाही. तसं नाही ना, सिटी हो तुम्ही ते पण आहे पुरं कचरा तिथं नाही. आता तुम्ही पाणी कसं मागच्या वेळेस मी पाणी काळाच्या संदर्भात सूचना दिल्या मागच्या वेळेस. रुग्णालयाची काल पाऊस आला त्यामुळे पाणी शिरलेलं होतं मोठ्या प्रमाणावर, वास्तवने दुर्लक्ष आहे. कालच्याच पहिल्याच पावसात जे काही ह्या इरविन सामान्य रुग्णालय आहे, जिल्हा रुग्णालय, त्या जिल्हा रुग्णालयातल्या अनेक महत्त्वाच्या भागात पाणी शिरलेलं होतं.
मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल, या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं. त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेनं, ते केल्या गेली नाही. प्रशासनसुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार आहे. आज काही खास नुकसान झालं नाही, परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिल्या. BNC असेल, महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल, यांना सूचना दिलेल्या आहे. त्या लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याच्या ज्या ज्या काही व्यवस्था आहेत, पाणी पुन्हा कधी येणार नाही यामध्ये, यासाठी व्यवस्था करण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. तुम्ही येता अधिकारी मागच्या वेळेस झालंच तसं, दुर्लक्ष प्रशासनानं केलंच. मग प्रशासनानं मागच्या वेळेस दुर्लक्ष केलं, मग BNC असेल किंवा महानगरपालिका असेल यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच यावेळेची सुद्धा परिस्थिती अशी निर्माण झाली ना. ती परिस्थिती वारंवार आता उद्भवू नये या संदर्भात मी सूचना केलेल्या आहे.